वालदेवी धरणावर गणेश विसर्जनास ग्रामपंचायतीच्या वतीने बंदी। सलाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। वाडीवर्रे पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी धरण हे नाशिक शहरालगत असून पिंपळद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गेल्या 4 वर्षापासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सिडको, अंबड, पाथर्डी, विल्होळी इत्यादी व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील घरगुती व गणेश मंडळाचे गणेश मूर्ती व गणेश भक्त यांना वालदेवी धरणावर गणेश विसर्जन बंदी घालण्यात आली आहे। त्याचं कारण असं की गणेश भक्तांचे बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे। जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे। छोटी मोठी गणेश मूर्ती पाण्याच्या कडेला सोडून दिले जातात व पाणी ओसरल्यानंतर सदर मूर्तीचे अवशेष उघडे पडल्याने मूर्तीची विटंबना होते। पाण्यात बुडवलेल्या मूर्तीमुळे पाणी खराब होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येते। शेतीसाठी पाणी उपसा करताना मोटर पंप गणपतीच्या मातीखाली गाडले जातात। गणेश विसर्जनाचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात परिसरात पडून घाणीचे साम्राज्य तयार होते। रस्ते वाहतूक जाम होऊन वाहतुकीचे नियोजनाची ग्रामपंचायतीच्या पुढे मोठी कसरत होते। यावर्षी पाऊस जास्त झाल्याने वालदेवी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी प्रमाणात वाढ झाली असून 100% धरण भरलेले आहे। सन 2019 पासून ते आजपर्यंत वालदेवी धरणाच्या परिसरात विसर्जन वेळी व पर्यटन निमित्ताने आलेले 11 इस्मांचा वालदेवी धरणामध्ये बुडून मयत झाले आहेत। मौजे पिपळद प्रकल्पग्रस्त गाव असून वालदेवी धरणातील पाण्याच्या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापर होतो। या कारणास्तव पिंपळद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास विशेष दर्शवला आहे। धरणावर गणेश मूर्तीच्या विसर्जनास बंदी घातली आहे, तरी नाशिक शहर व वालदेवी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील गणेश भक्तांनी गणेश विसर्जनाकरिता वालदेवी धरणावर बंदी असून सदर ठिकाणी येऊ नये असे जाहीर आवाहन पिंपळद ग्रामपंचायत व ग्रामस्थ व वाडीवर्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे। चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये वाडीवर्रे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी वालदेवी धरणावरती नाशिक शहरातील लोकांचं येण्याचं प्रमाण मागचे रेकॉर्ड पाहता भरपूर आहे। तर प्रशासनाने ग्रामसभेने आणि प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की वालदेवी धरणावरती विसर्जनासाठी मनाई करणे आणि त्या ग्रामसभेचा निर्णय हा जिल्हा परिषद पातळीवरती आणि जिल्हाधिकारी पातळीवरती त्यांनी कळवलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने, कारण वालदेवी धरणामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना काही नाही आहेत, लोक कुठेही कशाही प्रकारे विसर्जनासाठी जात